29 आणि 30 ऑगस्टला महाराष्ट्रात कुठे पाऊस कायम राहणार आणि कुठे पावसाचा जोर कमी होणार? कोकणात पाऊस व्यापक राहण्याची शक्यता आहे. घाटमाथ्यावर मध्यम पाऊस होऊ शकतो, तर मराठवाड्यात पाऊस तुरळक राहणार आहे. विदर्भातही 29 आणि 30 ऑगस्टला काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. चला, जाणून घेऊया तुमच्या जिल्ह्याचा सविस्तर हवामान अंदाज. पण त्यापूर्वी अशाच अचूक हवामान आणि शेतीच्या अपडेटसाठी ॲग्रोस्टार मराठीला फॉलो करा. सर्वात आधी कोकण. पालघरमध्ये 29 आणि 30 ऑगस्टला हलका पाऊस राहण्याची शक्यता आहे. ठाणेमध्ये दोन्ही दिवशी हलका ते मध्यम पाऊस, तर मुंबईमध्ये हलका पाऊस राहू शकतो. रायगडमध्ये 29 आणि 30 ऑगस्टला हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये दोन्ही दिवशी हलका ते मध्यम पाऊस राहण्याची शक्यता आहे. आता मध्य महाराष्ट्र. धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकमध्ये 29 आणि 30 ऑगस्टला हलका पाऊस राहण्याची शक्यता आहे. मात्र नाशिक घाटमाथ्यावर दोन्ही दिवशी मध्यम पाऊस राहू शकतो. अहिल्यानगर आणि पुणेमध्ये हलका पाऊस राहण्याची शक्यता आहे. पण पुणे घाट आणि कोल्हापूर घाटात मध्यम पाऊस होऊ शकतो. कोल्हापूरमध्ये हलका ते मध्यम पाऊस, तर सातारामध्ये हलका पाऊस राहण्याची शक्यता आहे. सातारा घाटात मध्यम पाऊस, तर सांगली आणि सोलापूरमध्ये हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. आता मराठवाडा. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि बीडमध्ये 29 आणि 30 ऑगस्टला हलका पाऊस राहू शकतो. हिंगोली, नांदेड आणि लातूरमध्ये दोन्ही दिवशी हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह सरी पडण्याची शक्यता आहे. धाराशिवमध्ये दोन्ही दिवशी हलका पाऊस राहण्याची शक्यता आहे. आता विदर्भ. अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या सर्व जिल्ह्यांसाठी 29 आणि 30 ऑगस्टला नो वॉर्निंग आहे. पण नो वॉर्निंग म्हणजे पाऊस नाही असा अर्थ नाही. रिजनल फोरकास्टनुसार 29 आणि 30 ऑगस्टला पूर्व आणि पश्चिम विदर्भात स्कॅटर्ड रेनफॉल म्हणजे काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. तर हा होता 29 ते 30 ऑगस्टचा हवामान अंदाज. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. आणि हा हवामान अपडेट शेतकरी मित्रांसोबत शेअर करा. आणि अशाच हवामान व शेतीच्या माहितीसाठी ॲग्रोस्टार मराठीला फॉलो करा.